ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आलेट मोशन ॲप्लिकेशन वरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशा प्रकारे मराठीमध्ये स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्सची व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच आजची जी काही मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे तर तुम्ही सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही येणार आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। भारी नेसुनी साडी काळजाचं पान करती पोरही आता हिटवाली बोगे माझ्या काळजाची चोरही। मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर सिम्पली आता काय करायचं, आपल्याला या बिटमार्कप्रमाणे आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत। तर आपल्याला काय करायचं, सिम्पली फोटोज ॲड करण्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, म्हणजे 1 नंबरची बीटपाशी, आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे। आणि जिथे तुमची काय फोटोची फाईल असेल साईडला मीडियावरती यायचे, जिथे तुमची काय फोटोची फाईल असेल फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी फोटोज ॲड करून घेतो। तर सिम्पली अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, फोटोला बरोबर रेशोमध्ये ॲड करण्यासाठी तर फोटोवरती क्लिक करायचे, वर 3 डॉटवरती टच करायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपला फोटो बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। तर काय करायचं, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, फोटोची लेंथ त्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे। तर काय करायचं, परत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, फोटोवरती टच करून फोटो ॲड करायचा आहे, परत 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे फोटोला आपल्या बरोबर रेशोमध्ये ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपले सर्व फोटोज ॲड करून घ्यायचे। तर मी फोटोज ॲड करून घेतो, तोपर्यंत तुम्ही सुद्धा ॲड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत। सर्व फोटोला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला फोटो बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। तर आता अशा प्रकारे फोटोज ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचे। लिरिक्स ॲड करण्यासाठी 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे आणि टेक्स्टवरती जायचे। टेक्स्टवरती आल्याच्या नंतर जो काय आपला लिरिक्स आहे तो ऐकून बरोबर लिहून घ्यायचा आहे। तर मी लिरिक्स ऐकतो आणि लिहून घेतो। तर आपला 1 नंबरचा लिरिक्स आहे, दिसती या भारी। तर सिम्पली काय करा, तुम्हाला जर लिरिक्स लिहिता येत नसते, तुम्हाला लिहायचा कंटाळा असेल, सिम्पली काय करायचं, क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे। क्रोमवरती आल्याच्यानंतर काय करायचं, तिथं जे काय आपलं सॉन्ग आहे तर नेट ऑन करून घेतो। आपलं जे काही सॉन्ग आहे नखरेवाली, नखरेवाली सॉन्ग लिरिक्स इन मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे। जी काय 1-2 नंबरला आपली लिरिक्स येणार आहेत, जी साईट येणार आहे ती ओपन करून घ्यायची। तर अशा प्रकारे लिरिक्स येणार आहे। तर आपलं लिरिक्स कोणतं आहे, दिसती या भारीपासून, तर काय करायचं, दिसती या भारीपासून काय करायचे, खट्ट्याळ थोडी माझ्या काळजाची चोरी इथपर्यंत आपल्या लिरिक्स कॉपी करायचं आहे। त्याच्यानंतर बॅकला यायचं आहे आपल्या आलेट मोशन ॲप्लिकेशनवरती, आणि इथे येऊन आपला टेक्स्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला 1 नंबरचं दिसते भार तितकंच ठेवायचं आहे, आणि खाली नेसुनी साडी तिथपर्यंत काय करायचं, आपलं सर्व लिरिक म्हणजे आपलं टेक्स्ट कॉपी करून घ्यायचं आहे। तर मी कॉपी करून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं, याला व्हाईट कलर द्यायचा आहे। व्हाईट कलर दिल्याच्यानंतर सिम्पली वर आपल्या फॉन्टवरती जायचं आहे। फॉन्टवरती व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे,
त्याच्यानंतर काय करायचं, वरी आडव्या 3 लाईनवरती टच करायचे आणि डिस्प्लेवरती जायचं, म्हणजे 3 नंबर डिस्प्ले फॉन्ट असतील त्यावरती क्लिक करायचे आणि जो आपला 1 नंबरचा आहे, 1 नंबरचा फॉन्ट आहे तोच ॲड करून घ्यायचा आहे, लोबस्टर रेग्युलर नावाचा तोच ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्याच्यानंतर लिमोआ ट्रान्सफरवरती जायचं आहे. याला काय करायचं, रिसाईज करायचं आहे, म्हणजे थोडंफार वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्याच्यानंतर ना इथं खाली अशा प्रकारे प्रॉपररित्या सेट करून घ्यायचे. सेट केल्याच्यानंतर ना समोरच्या बीटपाशी यायचं आहे. याची जी लेंथ आहे ती समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर मला वाटतं दुसरं कोणता पण फॉन्ट ॲड केला तरी चालणार आहे आपल्याला, काही विषय नाही, यामधलाच ॲड करून घ्या. जो काही चांगला दिसेल तोच ॲड करून घ्या, काही नाही. तर हा सुद्धा भारी दिसतोय बघा, बट कोणता देखील ठेवा, त्यात काही नाही, आपल्याच मनावरती आहे. तर मी फॉन्ट बघून सिलेक्ट करतो. तर काय करा, लोस्टर टू बोर्ड नावाचा हा सुद्धा ॲड करून घेऊ शकता, काही विषय नाही. तर मी हाच ॲड करून घेतो आणि सिम्पली काय करायचं आहे, इथं लेअरवरती जायचं आहे, यालाच कॉपी लेअर करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, याचं आपल्या लिरिक्सला पेस्ट करायचं आहे, समोरच्या बीट परत वाढून घ्यायचं आहे आणि समोर येऊन परत त्याला पेस्ट करायचं आहे, इथं कट करायचं आहे. म्हणजे फक्त हाच कट काय करायचं, कट हा जो लिरिक्स आहे हाच पेस्ट करत जायचं आहे सिम्पली. काय म्हणजे आपल्याला कमी जास्त सुद्धा करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे हा लिरिक्स ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, सिम्पली एक आपल्याला शॅडो ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे आणि एक रेक्टँगल घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचे, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे 2 कलर येणार आहेत. सिम्पली ब्लॅकला खालती घ्यायचे अशा प्रकारे आणि थोडंफार खालती ठेवायचं आहे आणि व्हाईटला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे. याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट केल्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे. त्याची लेंथ आपल्या सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे आणि काय करायचं, आपल्या शॅडोला सर्व लिरिक्सच्या खालती ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे ठेवल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला आता या फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तर हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्या नंतर ना 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे आणि इथून पुढे जितके काय फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जास्त इफेक्टचा काही यूज केलेला नाही, 1 ते 2 इफेक्ट आहेत, पण व्हिडिओ भारी होणार आहे बघा मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला 1 लाईक नक्की करायचीच आहे तुम्हाला. तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर मी अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण फोटोला इफेक्ट ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, थोडंफार आपलं राहतं इकडं वरती का, म्हणजे आपल्याला लिरिक्स आहे तो ॲड करून घ्यायचे आहे. A few moments later. तर मी अशा प्रकारे सर्व लिरिक्स लिहून घेतलेले आहेत. तर आपले लिरिक्स थोडेफार इकडे तिकडे झाले असतील ते काय करायचे, बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे कसं होणार आहे बघा, नंतर इफेक्ट पडताना भारी पडणार आहे. तर अशा प्रकारे प्रॉपर ते सेट करून घ्यायचे आपल्याला. तर मी अशा प्रकारे लिरिक्स सेट केलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, परत इफेक्टच्या लेअरवरती जायचं आहे आपल्याला. इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तो 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला बॅकला व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्या नंतर ना आपले जे लिरिक्स आहेत ना, लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी लिरिक्सला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर मी सर्व टेक्स्ट लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचा आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर ना
हा एकच नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपला ऑलमोस्ट तर व्हिडिओ रेडी झालेलाच आहे. आता राहिलं थोडंच काम. तर आता काय करायचं आहे, 2 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मी तुम्हाला डाउनलोड फाईलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ आपल्याला सर्वातपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो व्हिडिओ दाखवतो. तर अशा प्रकारचा आपल्याला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर मी डाउनलोड मटेरियलमध्ये हा व्हिडिओ देणार आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे. त्याच्यानंतर लाईटिंगवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्याच्यानंतर ना सिम्पली अशा प्रकारे आपले व्हिडिओ बघायला मिळणार आहे बघा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 1 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे आणि इथं टाईम ड्युरेशनवरती जायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. सिम्पली काय करायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे, यालाच कॉपी लेअर करायचं आहे. त्याच्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे, याला पेस्ट करायचं आहे. यालासुद्धा थोडी याची लेंथ आपल्याला वाढवावी लागणार आहे. अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे, जिथं वाढावी लागणार इथं वाढून घ्यायची आहे, जिथं कट करायची कट करून घ्यायची आहे. मी इथं आता कट करावी लागणार आहे बघा. तर कट करायची, परत पेस्ट करायची, इथं बरोबर बसली आहे, परत पेस्ट करायचं आहे, इथं वाढावी लागणार आहे, तर वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं आपला एक बीट चुकला आहे बघा. तर इथं कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर काय अशा प्रकारे आपण व्हिडिओ तर रेडी केलेलाच आहे. तर फक्त यामध्ये आपला बॉर्डर ॲड करायची आहे. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी काय करायचं, 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे, स्टोकचा कलर ब्लॅक असेल व्हाईट करायचा आहे आणि याची लेंथ काय करायची 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन वाढून घ्यायची आहे, संपूर्ण व्हिडिओवरती येऊन वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वर सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि याला 1080 पिक्सेलच ठेवून घ्यायचं आहे. 720सुद्धा ठेवून घेऊ शकता, बट 1080 पिक्सेलच राहू द्या कारण बेटर क्वालिटी येणार आहे. आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ आणत असतो. तर भेटूया करून इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरची सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.